उत्पादन वाढल्यानं नाशकात टोमॅटोचे दर घसरले. 50 पैसे ते 2.5 रुपयांचा दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. मनपा आयुक्तांसाठी सर्वपक्षीयांच्या लातूर बंदला नागरिकांचा प्रतिसाद. आयुक्तांच्या बदलीविरोधात काँग्रेस वगळता सर्व पक्षीय एकवटले. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर. गडकरींच्या अध्यक्षपदाला काही काळ अभय. अतिरिक्त उत्पादनामुळे आणि प्रमाणापेक्षा जास्त आवक झाल्यानं नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोचे दर घसरले. किरकोळ बाजारामध्ये टोमॅटोला 50 पैसे ते 2.5 रुपयांचा दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो न विकणंच पसंत केलंय. लातूर महापालिकेच्या आयुक्तांची बदली रद्द करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. काँग्रेस वगळता सर्व पक्षीयांनी हा बंद पुकारलाय. मनपा आयुक्त रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्याचा आदेश आला. मात्र काँग्रेसचा हा डाव हाणून पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आयुक्तांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलाय. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षपदाला काही काळ अभय मिळालंय, कारण भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची 20 डिसेंबर रोजी होणारी निवडणूक लांबणीवर पडली आहे. निवडणुकीच्या नव्या तारखेची घोषणा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली जाईल. साताऱ्यात गेल्या 3 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत चाललाय. त्यामुळे महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरात दवबिंदूंचं बर्फात रूपांतर झालंय. परिसरात दरवर्षी डिसेंबर अखेरपर्यंत बर्फ पडतो, मात्र यावर्षी डिसेंबरच्या मध्यातच बर्फ पडायला सुरुवात झाली आहे. या थंडीचा परिणाम स्ट्रॉबेरीवर होत असल्यामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान होत आहे. मात्र पर्यटक या बर्फाळ परिस्थितीची मजा लुटतायत. माया संस्कृतीनं केलेला जगाच्या अंताचा दावा खोटा असल्याचं नासानी म्हटलंय. माया संस्कृतीच्या कॅलेंडरनुसार 21 डिसेंबर 2012 रोजी म्हणजेच फक्त 6 दिवसांनी जगाचा विनाश होईल असा दावा केला जात होता. मात्र हा दावा आज नासानी खोडून काढलाय. नासानी यावर एक व्हिडिओ प्रसारित केला असून जगाचा अंत पुढील शेकडो वर्ष होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील दादरमध्ये जवानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिकं करून दाखवली आणि उपस्थितांची मनं जिंकली. एरवी शांत असणाऱ्या दादरसह दक्षिण मुंबईमध्ये हवाई दलाची विमानं आणि हेलिकॉप्टर्स यांच्या घिरट्या पाहायला मिळाल्या.